कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम सुंदर ते ध्यान
म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी सर्व भावे देवाशी सर्व भावे देवाशी मनोने शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी
गवरदारी विठ्ठल
भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आयुष्यामध्ये माणसानं कोणाला शरण जावं आणि त्यालाच का जावं याचं वर्णन महाराज या ठिकाणी करतात. तसं पाहिलं तर शरण जाणं ही गोष्ट काही मोठेपणाची नाही, सन्मानाची नाही. दुसऱ्याला शरण जायचं जर म्हटलं तर मग माणसांना आपला मोठेपणा, आपली कीर्ती, समाजामध्ये असणारी आपली प्रतिष्ठा, आपला मान सन्मान, आपला नावलौकिक, ह्या सर्व गोष्टी त्याला विसरून जाव्या लागतात. त्याच्याशिवाय दुसऱ्याला शरण जाता येत नाही. माणसं अशी सहजासहजी कोणाला शरण जातही नाही. ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढी दुसरी एक गोष्ट खरी आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक जण कधी ना कधीतरी कोणाला ना कोणाला तरी शरण गेलेला असतो, जात असतो. आपल्या लक्षात येत नाही आपण कसं कोणाला शरण गेलोय हे लक्षात येत नाही, पण माणसं शरण जात असतात. एक कल्पना करा, दोघेजण शेजारी आहेत. शेतामध्ये दोघांच्या मध्ये एक बांध असतो, एक बाउंड्री लाईन असते. त्या बांधावरून त्या दोघांची नेहमीच भांडणं चाललेली असतात. एक जण म्हणतो तू माझ्याकडे सरकलायस, दुसरा म्हणतो नाही तूच माझ्याकडे 4 हात आलायस. रोज उठून भांडणं, रोज उठून कटकटी. त्या बांधावरती एखादं लहानसं बाभळीचं झाड असतं. कोणाला तरी एकाला लहानशा फांदीची गरज पडते. मग ती गाडीची खीळ करायची असेल, अवताचं रुमणं काहीतरी करायचं असेल, एक बारका फाटा तोडावा म्हणून हातात कुऱ्हाड घेऊन येतो. दुसरा लगेच भांडायला येतो, माझ्या हद्दीतलं माझं झाड तोडायला लागलास म्हणून भांडायला येतो. अगोदर नुसती शाब्दिक भांडणं असतात, तोंडानंच चाललेली असतात. आई बापांचा उद्धार करण्यापुरती मर्यादित असतात. थोड्या वेळ जरा प्रकरण हातघाईवरती धराधरीपर्यंत येतं आणि मग ज्याच्या हातात कुऱ्हाड असते रागाच्या भरात समोरच्या माणसाच्या डोक्यामध्ये घालतो. डोकं फुटतं, रक्तबंबाळ होतो, खाली पडतो, मरतो. घटना ज्या वेळेला घडते त्यावेळेला माणसांना परिणामाची जाणीव असते असं नाही. भावनेच्या भरात, रागाच्या भरात हातून असं काहीतरी घडून जातं. पण समोरचा माणूस मेला हे लक्षात आलं म्हणजे मग ह्याचे हातपाय कापायला लागतात की आता पुढं काय. पोलीस येणार, चांगला 12-15 दिवसाचा रिमांड घेणार, रोज उठून ठोकून काढणार, काही खिशात 4 पैसे असतील नसतील ते काढून घेणार आणि त्यातूनही उद्या कोर्टात केस गेल्यानंतर पुढं काय वाढून ठेवलंय हे तर काही त्याला ठाऊक असत नाही. सुटेल ह्याची शाश्वती असत नाही. फाशी का जन्मठेप हेही माहिती असत नाही. असा जो अपराधी माणूस आहे ज्याच्या हातून काही गुन्हा घडलाय त्याला जर यातनं सुटका व्हावी वाटत असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? जाऊन एखाद्या वकिलाचे पाय धरले पाहिजे. वकील साहेब काही करा पण मला एवढं यातनं बाहेर काढा. घरी लहान लहान लेकरं आहेत, म्हातारे, त्यांना बघणारं सांभाळणारं माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. मी जर असा जेलमध्ये गेलो, मी जर फाशी गेलो ते माझी लहान लहान लेकर रस्त्यावरती येतील, भीक मागायची पाळी येईल. काही करा पण मला एवढं यातनं तुम्ही वाचवा. काही वेळेला माणसांच्याकडं द्यायला पैसे असत नाहीत. हा म्हणतो आयुष्यभर तुमच्या शेतामध्ये राहतो, तुमच्या घरामध्ये राहतो. ज्या वेळेला तुमचे सगळे पैसे वसूल झालेत असं वाटेल त्यावेळेला तुम्ही मला सोडा. तोपर्यंत तुमच्या घरामध्ये, तुमच्या शेतामध्ये राहतो. पण कसंही करून मला एवढं यातनं बाहेर काढा. जो अपराधी असतो त्यानं वकिलापुढं नतमस्तक झालं पाहिजे, हात जोडले पाहिजे,
विनवणी केली पाहिजे. अपराधी हा वकिलाला शरण जात असतो. एक कल्पना अशी करा, एखादा रोगी अपेंडिसायटिस झालाय. आपण नुसत्या कल्पना करायच्या, कोणाला होऊ नये, ज्याला झाला असेल त्याला ठाऊक आहे त्या वेदना काय असतात त्या. महाराजांचा एक दृष्टांत आहे. प्रसूतीच्या वेदना काय असतात. हे जी बाई कधी बाळंत झालेली असते, जिनं कधी कोणाला जन्म दिलेला असतो तिलाच फक्त त्या ठाऊक असतात. जिनं कधी कोणाला जन्मच दिलेला नाही, जी कधी प्रसवलेली नाही, जी कुमारिका आहे, तिच्या पुढं त्या वेदनांचं कितीही वर्णन केलं, त्या वेदना काय असतात हे तिला कळणार नाही. जिनं भोगलेले असतात त्याला त्या ठाऊक असतात. महाराज सांगतात, व्याली कुमारीचा, व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव, अनुभवी अनुभव. ज्याप्रमाणे प्रसूतीच्या वेदना जिनं कधी काळी भोगलेले असतात, जिनं कधी कोणाला जन्म दिलेला असतो तिलाच फक्त त्या ठाऊक असतात. जी प्रसवलेली नाही, जिनं आणखी कोणाला जन्म दिलेला नाही, जी कुमारिका आहे, तिच्या पुढं त्या वेदनांचं कितीही वर्णन केलं, अगदी त्या विषयावरचे ग्रंथच्या ग्रंथ जरी वाचायला दिले, त्या वेदना नेमक्या काय असतात हे तिला कळणार नाही. जिनं भोगलेले असतात त्याला त्या ठाऊक असतात. त्याप्रमाणे ज्याला कोणाला कधी काळी अपेंडिसायटिस झालेला असेल त्याला ठाऊक आहे त्या वेदना काय असतात. त्या रात्री 1 वाजता 2 वाजता पोटामध्ये दुखायला लागतं, जमिनीवरती गडबडा लोळायला लागतो, गुरासारखा ओरडायला लागतो, वेळ अवेळ रात्र अपरात्र काही म्हणत नाही, डॉक्टरांच्या दारामध्ये जातो, हाका मारायला लागतो. डॉक्टर साहेब बाहेर गावावरून नुकतेच व्हिजिटवरून आलेले असतात, जरा कंटाळलेले असतात. ते बरंच सांगतात, अरे बाबा आत्ता मी काही दार उघडणार नाही, उद्या सकाळी काय असेल ते उद्या बघतो.
बाहेरून हात जोडायला लागतो, पाया पडायला लागतो. डॉक्टर साहेब सकाळपर्यंत मी जगेन असं काही मला वाटत नाही. कृपा करून आत्तापुरती एखादी गोळी द्या, एखादं इंजेक्शन द्या, उद्या सकाळी मी परत येतो, पण आत्तापुरतं मला काहीतरी द्या. दार उघडायला जर वेळ झाला तर हा बाहेरूनच दारावरती डोकं आपटायला लागतो, बाहेरूनच पाया पडायला लागतो, विनवायला लागतो. जो रोगी आहे त्यानं डॉक्टर पुढं, वैद्यापुढं नतमस्तक झालं पाहिजे, हात जोडले पाहिजेत, विनवणी केली पाहिजे. लक्षात येण्यासारख्या गोष्टी आहेत. निदान आपण हात जोडतो, पाया पडतो, पण काही गोष्टी अशा आपल्या लक्षातही येत नाही आपण कसं कोणाला शरण गेलोय. आपण चाललेलो असतो. समोरून तलाठी साहेबांची स्वारी येताना दिसते. त्यांना बघितलं की माणसावं नमस्कार साहेब म्हणून नमस्कार करतात. चला चहा घेऊन येऊया. ते म्हणतात अहो नको, आत्ताच पाटलाकडे गेलो तो चहा माझा झालाय. नको जरी म्हणत असले तरी त्यांच्या हाताला धरायचं. असं काय करताय, तुमची गाठ कधीतरी एकदा 6 महिन्यातनं पडते. हाताला धरायचं, हॉटेलमध्ये घेऊन जायचं, पदरचे 10 रुपये खर्च करायचे आणि चहा पाजायचा. का पाजायचा असतो तो चहा? काय पाहुणा आहे आपला मित्र, कशासाठी चहा पाजायचा? त्या व्यवहार्य माणसाला हे चांगलं ठाऊक असतं. एक म्हण आहे, ब्रह्मदेव जर एखाद्याच्या नशिबामध्ये जमीन द्यायचा विसरला आणि ह्यानं जर ते मनामध्ये आणलं, कोणाच्या नावावरची जमीन कधी कोणाच्या नावावरती करेल काही सांगता येत नाही. जे नसे ललाटी ते करी तलाठी, असं अगाध सामर्थ्य त्या नमुना नंबर 14ला शिस्पेन्शिलची एंट्री कधी होते हे तर आपल्याला ठाऊकच होत नाही. ती जाऊन काळ्या शाईची नोंद कधी झाली हेही माहिती होत नाही. जमीन आपली, पीकही आपलं. दुसराच कोणीतरी उठतो, 7/12चा उतारा येतो, कोर्टामध्ये जातो, माझी जमीन आहे, माझं पीक आहे, माझा ताबा आहे म्हणतो. तो अडवायला लागलाय. एक्सपार्ट इंजंक्शन घ्यायचं, एकतर्फा मनाई हुकूम घ्यायचा आणि मग आपल्या डोळ्या देखत आपल्या जमिनीतलं आपण वाढवलेलं पीक दुसराच कोणीतरी कापून घेऊन जातो. पीक गेलं ते गेलं. आता जमीन जर वाचवायची असेल तर मग वकिलाला 10-5 हजार दिले पाहिजेत. उद्योगधंदे सोडून हेलपाटे घालत बसलं पाहिजे. हे सगळं जर टाळायचं असेल तर त्या व्यवहारी माणसाला हे चांगलं ठाऊक असतं. असा एक अधूनमधून 10 रुपयाचा चहा पाजला म्हणजे आपली जमीन जागेवरती राहते. त्या सत्तेपुढं आपण पत्करलेली ती शरणागती आहे असं काही कधी आपल्याला वाटत नाही. आपण फार सामान्य माणसं आहोत, आपल्या गोष्टी सोडून द्या. पण ज्यांना आपण मोठं समजतो ती तरी काय आपल्यापेक्षा वेगळी आहेत का? आपल्यासारखीच आहे. मधली आदली सगळी सोडून द्या, कारण वेळेकडे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण काय कीर्तनानंतरचा पुढचा कार्यक्रम तो जरा जास्त महत्त्वाचा असतो, मग त्याच्यामुळं तिकडेही लक्ष ठेवलं पाहिजे. मधले आदले सगळे सोडून द्या. त्या मुख्यमंत्र्याला म्हटलं तुम्हाला कशाला नमस्कार करायला पाहिजे? अहो राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही. प्रत्येक आमदार तुमच्या दारामध्ये हेलपाटे घालतोय मला उपमुख्यमंत्री करा म्हणून. नाही करता येतो. आत्ताच सध्या 2 जण आहेत, अजून आता आणखी कोणाला करायचं? बरं नाही तर नाही, निदान कॅबिनेटचा तरी मिनिस्टर करा की आम्हाला. तेही अवघड दिसायला लागलं. आता किती लोकांना ॲडजस्ट करून घ्यायचा? हा ग्रुप वेगळा, तो वेगळा, तो वेगळा, अवघड आहे. मग राज्यमंत्री तरी करा, तेही नाही शक्य. निदान महामंडळाचा अध्यक्ष तरी करा, पण बसायला लाल दिव्याची गाडी तेवढी आम्हाला द्या. अशी विनवणी करत सगळे तुमच्या दारात येऊन थांबलेत. तुम्हाला कशाला कोणाला नमस्कार करायला जायला पाहिजे? ते म्हणतील काय खरं आहे आमचं तरी. जोपर्यंत वर्षाची मर्जी आहे, वर्षाची म्हणजे परमेश्वराची नाही, एक दिल्लीश्वर आहे, ह्यांची मर्जी जोपर्यंत आहे तोपर्यंतच ह्यांचं मुख्यमंत्रीपद असतं. नाहीतर रात्री झोपताना मुख्यमंत्री
सकाळी झोपेतनं जागे झाले, साधे मंत्री उरलेले नसतात, त्यांनाही कुठेतरी जाऊन नमस्कार करून यावा लागतो. कुणापुढं तरी गुडघे त्यांनाही टेकवावे लागतात, कोणाची तरी मनधरणी त्यांनाही करावी लागते, कोणाची तरी करुणा त्यांनाही भाकावी लागते. त्या पंतप्रधानाला म्हटलं, तुम्हाला कशाला कोणाला नमस्कार करायचा आहे? देशाचे पंतप्रधान आहेत, सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या भेटीसाठी केव्हापासून ताटकळत थांबलेत, तुम्हाला कशाला कोणाला तरी नमस्कार करायला जायला पाहिजे? एरवी जरी कधी त्यांनी आम्हाला नमस्कार केला नाही तरी 5 वर्षातून एक दिवस असा उजाडतो ज्या दिवशी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या दारात हात जोडून उभारलेले असतात. कसली मिरवणूक चालली म्हणून सहज आपण दारामध्ये आलो आणि हे गाडीमध्ये जरी असले, आपल्याला बघितलं की तिथनंच हात जोडायला लागतात, विसरू नका म्हणायला लागतात. एक झोळी काखेला अडकवलेली असते, अदृश्य असते, आपल्याला ती कधी दिसत नाही, पण कशाचं दान, कशावर शिक्का मारून कुठे टाकायचं हे हात जोडून विनवणी करून प्रसंगी पाया पडून सांगायला लागतात. आपल्याला बघितल्यानंतर हात जोडतील काय नवलंय, पण अगोदरच महिने त्या पोस्टरवरती असे हात जोडून उभारलेले असतात. जगामध्ये समर्थ असा कोणीच नाही ज्याला कधीच कोणापुढे नतमस्तक व्हावं लागलं नाही, कधी कोणाची मनधरणी करावी लागली नाही, कधी कोणाची प्रार्थना करावी लागली नाही. असा समर्थ असा जगात एकही पुरुष नाही. म्हणून माणसानं माणसाला शरण जाण्यात अर्थ नाही. जो दुसऱ्याला शरण जातोय असा एक शरण जाणारा माणूस दुसऱ्या शरण येणाऱ्या माणसाला कसली मदत करणार आहे, कितीशी मदत करणार आहे? हाही तसलाच आहे, तोही तसलाच आहे. एक ग्रस्त नदीच्या काठावरून जायला लागला, असं पाण्यामध्ये एक माणूस पडलाय आणि तो बुडायला लागलाय, हातपाय हलवतोय, पण आता पोहायलाच येत नसल्यामुळं खाली जातोय वर येतोय, खाली जातोय वर येतोय. वाटेनं जाणाऱ्या माणसाला त्या बुडणाऱ्या माणसाची खूप दया आली. पण ह्यालाच जर पोहायला येत नसेल तर बुडणाऱ्या माणसाला तो काय मदत करू शकतो? आरडाओरडा करण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नाही. एक बुडणारा माणूस दुसऱ्या बुडणाऱ्या माणसाला वाचवू शकत नाही. हाही बुडणार आहे, तोही बुडणार आहे, जसा हाय तसाच तो आहे. त्याप्रमाणे एक शरण जाणारा माणूस दुसऱ्या शरण येणाऱ्या माणसाला फारशी मदत करू शकत नाही, फार वेळ करू शकत नाही. हाही तसलाच आहे, तोही तसलाच आहे. म्हणून माणसानं माणसाला शरण जाण्यात अर्थ नाही. शरण जाणं जर चुकणारं नसेल, कुणाचे तरी पाय धरायचेच असतील, कुणाची तरी करुणा भाकायचीच असेल, तर मग महाराज म्हणतात अरे अशाला शरण जावं. हाक मारल्यावर जो आपल्या मदतीला धावून येणारा असेल, अगदी खांबात लपून बसलेला असला तरी खांब फोडून बाहेर येणारा जो कोणी असेल, शरण जायचंच असेल तर त्याला तुम्ही शरण जा. महाराज सांगतात सर शिवडे
फोडे ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. हाक मारल्याबरोबर खांबात जरी लपून बसलेला असला तरी खांब फोडून येणारा जो कोणी असेल, शरण जर जायचंच आहे, कुणाचे तरी पाय धरायचेच, कुणाची तरी प्रार्थना करायचीच आहे, तर मग अशाला शरण जावं की ज्याला शरण गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पुढे नतमस्तक व्हायची पाळी येणार नाही. असा जो कोणी समर्थ असेल, सर्व शक्तिमान असेल, शरण जर जायचंच असेल तर मग त्याला शरण जावं. आणि जगामध्ये असा एक जणच आहे जो या विश्वाचा निर्माता, जो तुम्हा सर्वांचा सांभाळ करणारा, ज्याच्या इच्छेनं जगातले सर्व व्यवहार चालतात, समर्थ असा फक्त एक जणच आहे. नाहीतर असं का होतं का? पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो. आपण तसं नदीपासून जरा लांबच आहे, पण कधीतरी पेपरमध्ये बघतो की आपण टी व्हीवर मध्ये असं बघतो कधीतरी, नदीला जर पूर आला तर काय अनर्थ घडतो. गावाच्या गावं वाहून जातात, गुरं ढोरं माणसं किती मारतात पत्ता लागत नाही. ब्रह्मपुत्रेला जर पूर आला तर आसाममधली स्थिती काय होते हे कधीतरी आपण टी व्हीवरती बघत असतो. कृष्णेला जर पूर आला तर सांगली जिल्ह्याची, शिरोळ तालुक्याची काय अवस्था होती हे कधीतरी बघत असतो, आपण वाचत असतो. नदीला पूर आला तर मागे कोकणामध्ये एकदा एका नदीला पूर आला. जांभूळपाडा नावाचं एक गावच्या गाव वाहून गेलं होतं. जगली वाचलेली माणसं काय गेलंय काय राहिले बघावं म्हणून गावाकडं आली तर घराच्या भिंती उभा नाहीत, दारही नाहीत, खिडक्या नाहीत, सपाट माळरान झालेलं. नदीला पूर आला तर एवढा अनर्थ घडतो. काही फार वर्ष झालेले नाहीत. महाडच्या जवळचा पुलाचा भराव वाहून गेला. पाठीमागनं आलेल्या एस.टी. बसेस सरळ पुलावरून खाली कोसळून समुद्राला जाऊन मिळाले. नदीला पूर आला तर एवढा अनर्थ घडतो. तो समुद्र जर वाहणायला लागला, मला का पूर येऊ नये? शेवटी सगळं पाणी तर माझ्यापर्यंतच येऊन पोचतंय. नदी असू द्या, नाला असू द्या, ओढा असू द्या, पाणी तर शेवटी सगळं पाणी माझ्यापर्यंत येऊन पोचतं. बरं, यंदाच पाऊस झाला असं नाही, अहो मागच्याही वर्षी असंच होतं, त्याच्याही अगोदर असंच होतं. मग मी तरी माझ्या पोटामध्ये किती पाणी साठवून येणार? मला पूर आला तर बिघडलो कुठं? नदीला पूर आला तर गावाच्या गावं वाहून जातात. समुद्राला जर पूर यायला लागला, देशही जागेवरती राहणार नाही. पण असं होत नाही. किती पाऊस पडू द्या, किती पाणी त्या समुद्राला जाऊन मिळू द्या, भरतीच्या वेळेला अलीकडे येण्याची एक त्याची मर्यादा आहे. त्याच्या अलीकडं तो येत नाही. आणि केवढाही दुष्काळ पडू द्या, यंदाच पाऊस नाही असं नाही, गेल्या वर्षीही नव्हतं, त्याच्याही अगोदर नव्हतं. 3-4 वर्ष झालेत पाण्याचा पत्ता नाही. जमिनी सगळ्या वाळून गेलेल्यात, नदी आटल्या आहेत, तळी आटली आहेत, विहिरी आटली आहेत, प्यायला पाणी नाही, माणसं मारायला लागली आहेत, जनावरं मारायला लागली आहेत. केवढाही दुष्काळ पडू दे, ओहोटीच्या वेळेला मागे सरकण्याची एक त्याची मर्यादा आहे. त्याच्या पाठीमागं तो जात नाही. ह्या 2 रेषांच्या मध्येच त्याचं येणं जाणं चाललेलं असतं. ज्ञानोबराय सांगतात, पर्वती बैसकन संडवी, समुद्रे रेखा नोलांडली, पृथ्वीया भूते व्हावी हे आज्ञा माझी. त्याच्या इच्छेनं हे सगळं चाललंय. नाहीतर असं का होतं का? एखाद्या बसचा अपघात होतो, ब्रेक फेल होतात, अशी दरीमध्ये जायला लागते. मग जागी असणारी माणसं जीव वाचवण्यासाठी धडपडतातच.
कारण झोप काय कीर्तनातच तेवढी लोकांना लागते असं नाही, बसमध्ये बसल्यावरही काही वेळेला झोप लागते. मग जी माणसं जागी असतात, झोपलेली माणसं जातात खाली निघून, पण जी जागी असतात ती जीव वाचवण्यासाठी धडपडतात. मग कुणी इमर्जन्सी डोअरमधून बाहेर उडी टाकेल, काच फोडून कुणी बाहेर येईल, जीव वाचवण्यासाठी धडपडतात. म्हणून काही ते स्वतःला वाचवू शकतात असं नाही. काळ जवळ आलाय याची जाणीव झाल्याबरोबर माणसं जीव वाचवण्यासाठी धडपडतात, पण ती स्वतःला वाचवू शकतातच असं नाही. या उलट त्याच बसमध्ये लहानसं एक 4-6 वर्षाचं मुलं असतं, त्याला ते काहीच कळत नसतं. अपघात व्हायला लागलाय म्हणजे काय व्हायला लागले, माणसं आता मरणार आहेत म्हणजे काय होणार आहे. जीव वाचवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. काय केलं पाहिजे काही कळत नसतं. काहीही न करताना त्याच एका अपघातामध्ये सापडलेलं ते 4-6 वर्षाचं मूल सुखरूप राहतं आणि जीव वाचवण्यासाठी जी धडपडत असतं स्वतःला वाचवू शकत नाही आणि काही न करताना ते मूल मात्र पाठीमागं सुखरूप राहतं. हे असं का होतं? ते फार वर्ष झालेली नाहीत. 2-1 वर्षापूर्वीची घटना असेल, महाबळेश्वरच्या घाटामध्ये झालेला अपघात. महाडकडची काहीतरी शिक्षक मंडळी 35 जण प्रवासाला निघालेली, टूरवरती निघालेली. बस खाली जाते, त्या 35 पैकी 34 जण मरतात आणि 1 जण शिल्लक राहतो जो पुन्हा वरती येऊन सांगतो बस खाली गेली आहे म्हणून. एकाच अपघातामध्ये सापडलेली माणसं. एकच बस एकदा वरनं खाली गेल्यावर ओलांट्या उड्या काहीतरी फिरत फिरत गेली असणार आहे. त्या 35 पैकी 34 जण मरतात आणि 1 जण मात्र वरती खबर द्यायला यायला जिवंत पाठीमागे राहतो. हे असं का होतं का? फार वर्ष झालेली नाहीत. सुनामीमधल्या घटना, भूकंपामधल्या घटना, लाटांनी मर्यादा सोडल्या, गावामध्ये घुसायला सुरू केलं. जे कोणी गाठ पडेल, मग माणसं असू द्यात नाही तर जनावरं असू देत, गाढवं असू देत, डुकरं असू देत, सगळ्याला आतमध्ये ओढून घेऊन जायला सुरुवात केली. किनाऱ्यावरती असणारं एक घर, व्हरांड्यामध्ये चटईवरती झोपवलेलं ते 3-4 महिन्याचं मूल, लाटा त्या पोरालाही चटई सकट आत ओढून घेऊन जातात. 20-20 मीटर उंचीच्या लाटा, म्हणजे 6 मजली उंच इमारती एवढ्या त्या लाटा. त्याच्यावरती ते मूल असं वर जात असेल, खाली येत असेल, वर जात असेल, खाली येत असेल. पोहणं सोडून द्या, ज्याला अजून हातपाय सुद्धा हलवायला येत नाही, भूक लागली तर रडण्यापलीकडे ज्याला कळत नाही, असं ते 3-4 महिन्याचं मूल 3 दिवसानं सुखरूप किनाऱ्याला येऊन पोचतं. आणि चांगली चांगली पट्टीची पोहणारी माणसं लाटाच्या तडाख्यामध्ये सापडतात आणि समुद्राचा तळ बघायला खाली जातात. पोहणारी माणसं बुडतात, ज्याला हातपाय सुद्धा हलवायला येत नाहीत ते मूल मात्र पाठीमागे सुखरूप. असं का होतं? 93 सालचा किल्लारीचा भूकंप अजून विस्मरणात गेलेला नसावा. पहाटेच्या वेळेला हादरायला सुरुवात झाली. पटांगणामध्ये जावं, घरातून बाहेर पडावं म्हणून माणसं दरवाजाजवळ येतात, दाराची कडी काढायला लागतात. त्याच वेळेला तो दरवाजा, ती भिंत खाली कोसळते, दगडाखाली लाकडाखाली सापडून माणसं मरतात. काळ जवळ आलाय ह्याची जाणीव झाल्याबरोबर जीव वाचवण्यासाठी धडपडणारी माणसं स्वतःला वाचवू शकत नाही. एका घरामध्ये कॉटवरती झोपलेली मायलेकरं, 3-4 महिन्याचं मूल. हादरायला सुरुवात झाल्याबरोबर ते पोर कधी कॉटच्या खाली जाऊन पडतं, आईला काही झोपेत कळत नाही. सगळं घर आईच्या अंगावरती कोसळतं. 3 दिवसानं ढिगारा उपसला तर कॉटवरती झोपलेली आई मेलेली असते आणि कॉटच्या खाली जाऊन पडलेलं ते मूल सुखरूप जिवंत असतं. हे असं का होतं?
एकाच घरात एकाच छताखाली एकाच कॉटवरती झोपलेली ती मायलेकरं, त्यातलं ते 3 महिन्याचं मूल काही न करताना पाठीमागे जिवंत राहतं आणि आई मात्र मरते. हे असं का होतं? भगवंत अर्जुनाला सांगतात, गतिर्वता प्रवसाक्ष शरणं सुर प्रभाव प्रलयस्थान निधनं बीजमव्ययं न बोलविल्या वेद बोले न चालविल्या सूर्य चालले न हलविल्या प्राले जो जगती चालित, की त्याच्या इच्छेनं जगातले हे सर्व व्यवहार होतात. महाराज तर असं म्हणतात, अरे झाडाचं पान आलायचं असेल तरी सुद्धा ज्याची मर्जी असावी लागते. महाराज सांगतात, वृक्षाची पान हाले ज्याची साथ, वृक्षाची पान हाले ज्याची
पण हले ज्याची सत्ता राहिली अहंत मग कोठे. झाडाचं पान हलायचं असेल तरी सुद्धा ज्याची मर्जी असावी लागते. ज्याच्या इच्छेनं जगातले सर्व व्यवहार होतात. जो तुम्हा सर्वांचा पोसणारा, पशुपक्ष्यांना सांभाळणारा, त्यांना ज्ञान देणारा सुद्धा तोच आहे. सुगरणीचं घरटं सगळ्यांना ठाऊक आहे. खेड्यातलीच माणसं होता पण पडकी विहीर एखादी काठावरती असणारं एखादं लिंबाचं, चिंचेचं म्हणा, बाबळेचं झाड, फांदी आतमध्ये विहिरीत गेलेली, त्याला लोंबकळणारं ते सुगरणीचं घरटं. आता एखाद्या इंजिनियरला पण असं म्हणालो तुमची पहिली 12 वर्ष सोडून द्या. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाताय, त्याला 4 वर्ष झाली आहे. मोठमोठे तुम्ही बिल्डिंग बांधताय, नकाशे तयार करताय, प्लान तयार करताय. ते सुगरणीनं केले तसे घरटं तेवढं करून दाखव. काय तुम्हाला रॉ मटेरियल गावच्या काड्या लागतात, ढीकच्या ढीक आणून टाकतो. सुगरणीनं केले तसे घरटं तेवढं करून दाखवा. इंजिनियर असला तरी तसं घर तो बनवू शकत नाही. कुठल्या कोणाला विचारायला गेलेली असते. सापाला सहजासहजी आतमध्ये येता येऊ नये म्हणून घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असला पाहिजे हे विचारायला कुठल्याही वास्तुशास्त्रज्ञाकडे ते जात नाही. अंडी सहजासहजी खाली पडू नये, व्हेंटिलेशनची, हवेची काय सोय असली म्हणजे काय करायचं, कुठल्या आर्किटेक्टला विचारायला ते जात नाही. तरी सुद्धा तिला हे ज्ञान. कोण आहे हे ज्ञान त्या मुक्या पक्ष्यांना देणारा आहे तरी कोण. त्या सापाचं आणि मुंगसाचं किती प्रेम आहे सगळ्याला ठाऊक आहे. बघितली की एकमेकावरती तुटून पडतं. मुंगूस सापाचा फणा तोंडात पकडायचा प्रयत्न करतं आणि साप त्या मुंगसाला वेटोळा घालून त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. आता असं म्हणतात एखाद्या वेळेला सापाचा दंश मुंगसाला झाला तर मुंगूस करतं का? सापाला सोडून देत, पळत पळत बाजूला जातं. जमिनीतनं काहीतरी उकरून खातं. मग कशाच्या गवताच्या मुळ्या असतात का काय मातीमधलं काय तत्व असतं ते त्याची त्याला ठाऊक, पण काहीतरी खातं पुन्हा सापाच्या मागं लागतं. आता असं म्हणतात सापाच्या विषाची बाधा होऊ नये त्याच्यावरती उतारा म्हणून, अँटीडोट म्हणून जे काय असेल ते खातं. आता प्रश्न एवढाच आहे की त्या सापाच्या विषयाची बाधा होऊ नये म्हणून अँटीडोट म्हणून हे औषध आपण घेतलं पाहिजे. हे शिकायला तरी ते मुंगूस डोनेशन देऊन कधी कुठल्या मेडिकल कॉलेजात गेलेलं असतं, पण तरीसुद्धा त्याला हे ज्ञान असतं. कोण आहे हे ज्ञान देणारा आहे तरी कोण. ह्या ऐकलेल्या गोष्टीत मला काय म्हणजे प्रत्यक्ष अनुभव नाही, पण आपल्या अनुभवातल्या गोष्टी सांगायला काय हरकत नाही. ज्यांनी कुत्रे पाळलेले असतील त्यांना ह्या गोष्टीची कल्पना असेल. कुत्र्याला जर कधी मोकळं जर कंपाऊंडमध्ये जर सोडलेलं असलं, काही वेळेला ते गवत खायला लागतं. कुत्रा असू द्या, वाघ असू द्या, सिंह असू द्या, हे कधी गवत खात नाहीत, पण काही वेळेला खातात. त्यांना ते नीट खायला येत नाही. त्या काड्या तोडलेल्या असतात, गिळलेल्या असतात, तोडलेल्या असतात, गिळलेल्या असतात. थोड्या वेळानं ते कुत्रं ठसकायला लागतं, ओकायला लागतं. पांढरट असा पातळ द्रव बाहेर पडतो. आता ते नेमकं काय असतं एकतर त्या परमेश्वराला ठाऊक, नाही तर त्या व्हेटरनरी डॉक्टरला माहिती. ॲसिडिटी असते का आणखी काय असतं त्याला ठाऊक, पण पातळ असा पांढरट द्रव बाहेर पडतो. त्या कुत्र्याचं ठसकानं तसं चाललेलंच असतं. त्या खाल्लेल्या काड्यासुद्धा बाहेर पडतात. भाकरीकडं त्यावेळेला ते कुत्रं असं वळून सुद्धा बघत नाही. जोपर्यंत पोटातली सगळी घाण बाहेर पडत नाही तोपर्यंत ते भाकरीकडं बघत सुद्धा नाही. ज्या वेळेला पोटातली सगळी घाण बाहेर पडते, खाल्लेल्या काड्या सगळ्या बाहेर पडतात, ज्या वेळेला त्याचं खोकणं ठसकणं बंद होतं
वेळेला ते भाकरीकडे वळून बघतं. पोट दुखायला लागलं तर हे औषध घेतलं पाहिजे, हे शिकण्यासाठी ते कुत्र तरी कुठल्या कॉलेजात कधी गेलेलं असतं, पण त्याला हे ज्ञान असतं. कोण आहे हे ज्ञान देणारा आहे तरी कोण? तोच आहे जो या विश्वाचा निर्माता आहे, जो या विश्वाचा नियंता आहे, जो तुम्हा सर्वांचा सांभाळ करणार, ज्याच्या इच्छेनं जगातले सर्व व्यवहार चालतात, सर्व गुण संपन्न असा, सर्व शक्तिमान असा, ऐक यशस्वी औदर्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जे, म्हणून तू भगवंतू निसंगाचा सांग तू, सर्व गुण संपन्नाचा, सर्व शक्तिमानाचा फक्त तो एकच आहे. महाराज म्हणतात देवालाच प्रश्न कर, तू सांग मी कुणाला शरण जावं. ते बघितली पुराण बघितली, श्रुती बघितल्या, पूर्वसुरींच्याकडे विचारणा केली, मला तरी तुझ्याशिवाय समर्थ असा दुसरा कोणी दिसत नाही. जर कोण असेल तर तूच मला सांग मी कुणाला शरण जावं. ते महाराज सांगतात तुझं विणा कोण त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडवले दर्शने ऐसन देखे मी कोणी दुजते त्रिभुवनी. भगवंत बघितली पुराण बघितली श्रुती बघितलं आणि या निर्णयापर्यंत मी आलोय की या विश्वामध्ये तुझ्याशिवाय शरण जायला दुसरा कुणीच योग्य नाही. शरण जायला फक्त तो एकच योग्य आहे, म्हणून त्याला शरण म्हणावोने शरण जावे सर्व भावे देवाशी त्वहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या विश्वामध्ये शरण जाण्या योग्य असा फक्त तो एकच आहे, जो या विश्वाचा निर्माता, जो या विश्वाचा नियंता आहे. समर्थ असा जगात फक्त तो एकच आहे, म्हणून तुम्ही त्याला शरण जा. म्हणावो आणि शरण जावे सर्व भावे देवाशी त्वहा उतरील पार भवदुस्तर नदीचा.
पहिलं कडवं आणि ध्रुपद. मनभुनी शरण जावे, 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 मनभुनी शरण जावे,
का त्यालाच का शरण जायचं? एक कारण आहे. आयुष्यामध्ये माणसं जी काही चांगली वाईट कर्म करतात, ह्या कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतं. कोणी चुकलेलं नाही, कोणी सुटलेलं नाही. तुम्ही आम्ही तर नाहीच नाहीत, पण देवाधिक असू द्यात नाही तर ऋषीमुनी असू द्यात, कोणाचीही यातनं सुटका झालेली नाही. आपण जे जन्माला येतो ते आपली इच्छा म्हणून आपण कधी जन्माला येत नाही. माणसं त्यांच्या मर्जीनं कधी जन्माला येत नाहीत. आपले मागचे उरलेले जे भोग असतात ते भोगण्यासाठी आपण जन्माला येतो. मागचं उरलेलं या जन्मात भोगच असतो. या जन्मात हातून कर्म होतच असतात, त्याचे भोग असतात, तेही भोगतो. पण पुन्हा मरायच्या वेळेपर्यंत, अंतकालापर्यंत सगळे भोगून संपत नाही आहेत. पुन्हा काहीतरी उरतं. हे उरलेलं भोगण्यासाठी म्हणून मेल्यानंतर दुसरं शरीर घेऊन जन्माला यायचं. जे मागचं उरलंय ते भोगत बसायचं, जन्माला यायचं, मरायचं. मेलं की पुन्हा जन्माला यायचं, जन्माला आलं की पुन्हा मारायचं. याचं नाव संसार. त्याला भवनदी म्हणतात, भवसागर म्हणतात. ज्ञानोबराय सांगतात, अगा कर्मी उरवे ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देह एक. जे मागचं उरलेलं असेल ते भोगण्यासाठीच आपण जन्माला येतो. जन्माला येतो, मरतो. मेलं की पुन्हा जन्माला येतो, जन्माला आलं की पुन्हा मरतो. हा भवसागर पार करणं फार अवघड आहे, फार कठीण आहे. महाराज सांगतात, संसार सिंधू दोस्त
किती जन्माचा फेरा, किती जन्माचा फेरा. संसार सिंधू हा दुस्तर, गावे उल्लंघिता नुलंघ्यावे उल्लंघित पर, बहुत वाविल दूर न लगे तीर. पहिलं थडी हा भवसागर पार करायचं फार अवघड आहे, फार कठीण आहे. पण महाराज म्हणतात जर तुम्ही याला शरण गेलात तर तो तुम्हाला यातून पार करतो, म्हणून तुम्ही त्याला शरण जा. म्हणावोने शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत, अनंत हे अनामय. का त्याला शरण जायचं? ऐकून घेणार आहे म्हणून जाईल. गावामध्ये श्रीमंत मनुष्य असतो, गडगंज पैसा असतो, व्यावहारिक सुख हात जोडून उभे असतात, बंगला गाडी नोकर. पण त्याच्याजवळ जर दया नसेल, करुणा नसेल, कृपा नसेल, अडचणीमध्ये सापडलेल्या लोकांना काही मदत करावी अशी जर त्याची वृत्ती नसेल तर मग त्याचं मोठेपण घेऊन आपल्याला काय करायचंय? असेल त्याच्या घरचा तो मोठा असेल, त्याच्या मोठेपणाचा उपयोग जर सामान्य माणसाला कोणाला कधी होणारच जर नसला तर मग त्याचं गुणगान आपण गा कशाला? असेल भगवंत ऐश्वर्य संपन्न असेल, सर्व गुण संपन्न असेल, सर्व शक्तिमान असेल, पण त्याच्याजवळ जर दयाच नसेल आणि करुणा नसेल तर काय करायचंय त्याचं मोठेपण येऊन? कबीरांचा एक दोहा, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर पंथी को छाया नाही, फल लागे ते दूर. वाळवंटात खजुराचं झाड असतं, भलं उंचचे उंच असतं, काय करायचंय त्याचं मोठेपण घेऊन? ऊन लागायला लागलं तर सावलीला बसेन म्हणून त्याचा उपयोग नसतो. नारळाच्या जशा 4-2 झावळ्या तशा त्या झावळ्याने एवढ्या उंच असतात की ती सावलीच बुडापर्यंत येत नाही. म्हणजे ऊन लागायला लागलं तर सावलीला बसेन म्हणून उपयोग नाही. बरं भूक लागली, 4 फळं तोडून खावेत म्हणलं तर हातालाही ती येत नाहीत, मग काय करायचं त्याचं मोठेपण घेऊन? असेल मोठं असेल, त्याच्या मोठेपणाचा उपयोग जर तुम्हाला होणारा नसेल तर त्याचं गुणगान आपण का करायला? असेल हा भगवान सर्व शक्तिमान असेल, सर्व गुणसंपन्न असेल, पण त्याच्याजवळ जर दया नसेल काय करायचंय? महाराज सांगतात अरे फार दयाळू आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामज, तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा फार दयाळू आहे, फार कृपाळू. आता त्याच्या कृपाळूपणाच्या गोष्टी सांगायच्या तरी किती सांगायच्या? एक हरिणी पिलाला घेऊन रानामध्ये उन्हाच्या सकाळच्या वेळेला चरायला लागली. जेव्हा तिचं लक्ष गेलं तेव्हा त्याला असं दिसलं शिकाऱ्यानं एका बाजूला जाळं लावून ठेवलंय, एका बाजूला त्यानं वाणवा पेटवून दिलाय, ते वाळलेलं गवत पेटवून दिलंय.
एका बाजूला त्याची शिकारी कुत्री आ वासून थांबलेली आणि एका बाजूला हा हातामध्ये धनुष्यबाण घेऊन थांबलाय. हरिणीनं सगळीकडं नजर टाकली. तिच्या लक्षात आलं यातनं बाहेर पडायचं फार अवघड आहे. वावा पेटलेला आहे. कदाचित मी त्यातनं उडी मारून पलीकडं जाईन, पण ही माझी बारकी पिलं त्यांच्या पायात अजून तेवढं बळ नाही. एवढी लांब उडी मारण्या इतपत कोरपळून निघतील. तिकडं जावं तर ती कुत्री आ वासून थांबलेली आहेत. पित्राला म्हणजे पिलांना कधी कशी फाडतील सांगता येत नाही. एकीकडं जाळं लागलेलं आहे आणि एका बाजूला यमच थांबलाय हातामध्ये धनुष्यबाण घेऊन. भगवंताची प्रार्थना करते आणि आश्चर्य असं घडतं. कुठून वरती 2 ढग जमा होतात. पाऊस पडायला लागतो. हे आता जसं आधनंमधनं म्हणजे पावसाळा संपला असला तरी पाऊस पडतोच की अधूनमधून, तसा पाऊस पडायला लागला. लागलेली आग विझून गेली. तेवढ्यात कुठनं तरी ससं उठलं. त्या सशाला बघितली की ती कुत्री त्याच्याच मागे लागली पळायला. हिचे 2 रस्ते मोकळे होतात. पिलाला घेते आणि निघून जाते. सगळ्यांना ठाऊक आहे नकरानं गजेंद्राला पकडलं. सगळे नातेवाईक जमा होतात. बाहेर त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या हत्तीची ताकद किती असली तर जमिनीवर पाण्यात काही त्याचा येला चालेल. जेव्हा त्याच्या लक्षात आलं आपल्याला ह्यातनं कुणीही सोडवू शकत नाही. माझा बाप असू द्या नाहीतर माझी आई असू द्या, बायको असू द्या नाही तर पोरं असू द्यात, कुणीही मला ह्यातनं वाचवू शकत नाही. हे लक्षात आल्याबरोबर त्या सोंडेनं त्या कमळाचं एकट्या तळ्यातलंच फूल तोडतो. जो कोणी विश्वाचा मायबाप असेल त्याच्या चरणी अर्पण करतो म्हणून फेकून देतो आणि मग हा गरुडालाही मागे टाकून त्याच्या सुटकेसाठी धावून येतो. महाराज वर्णन करतात कनवाळू कृपाळू भक्ताला प्रत्येकाच्या पद्धती असतात, परंपरा असतात, रूढी असतात. आता मला ठाऊक आहे बाहेर बऱ्याच ठिकाणी बोलताना विषय तो आला म्हणजे प्रमाणं मनानंच म्हटली जातात. आमची तशी पद्धत नाही. आता आम्ही स्वतः म्हणतो सोडून द्या, पण आमच्या फडावरती जरी झालं
कीर्तनकाराने प्रमाण सांगायचं त्या शिलेकरी मंडळीला, हे म्हणा, ते प्रमाण शिलेकऱ्याने म्हणायचं. आता त्याची कारण आहेत. कसं असतं, आपण बोलतो त्या विषयाला लागणारी प्रमाणं काय आहेत हे त्या वक्त्याला ठाऊक असतं. ते टाळकरी मंडळीला नेमकं ह्यातला कोणतं प्रमाण पाहिजे असतात. काही प्रमाणं एक एकच असतात, त्यामुळं तिथं दुसरं बसत नाही. पण काही वेळेला 2-2, 3-3 म्हणजे एकाच विषयाला ह्या महाराजाचं म्हणजे नामदेवरायाचं प्रमाण वेगळं असतं, तुकोबरायाचं वेगळं असतं, ज्ञानोबरायाचं वेगळं असतं. मग आता वक्त्याच्या मनामध्ये कोणतं प्रमाण द्यायचं हे तर काही त्या टाळकऱ्याला ठाऊक असत नाही. म्हणून जोपर्यंत सांगत नाही हे तुम्ही प्रमाण म्हणा, तोपर्यंत म्हणजे फडावरती तरी कुणी काही तसं म्हणत नाही. आता एरवी म्हणजे आमचं सोडून द्या, काय आता काय आपण म्हणतोय तो आम्हाला काही स्वरज्ञान आहे अशातला भाग नाही, काही येत नाही, पण बसतोय आपलं एक. पण फडावरचा कुठलाही बोवा जरी झाला, तो जेव्हा सांगतो हे प्रमाण तुम्ही म्हणा, त्यावेळेला त्याने म्हणायचं असतं, विठोबा रखुमा हरे अनंत हे नामज तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच. फार दयाळू आहे, फार कृपाळू आहे. हाक मारल्यावर तो मदतीला धावून येणार आहे. शरण जायला तोच एक योग्य आहे, म्हणून तुम्ही त्याला शरण जा म्हणावं. आणि शरण जा सर्व भावे देवाशी तो हा उतरील बर भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे अनामज. फार दयाळू आहे. पुराणातल्या गोष्टी बाजूला ठेवा जरा. मागच्या एक 80-90 वर्षापूर्वी घडलेला एक प्रसंग. बार्शीजवळ परांडा रस्त्यावरती हिंगणगाव नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणचे श्रीधर मास्तर कुलकर्णी हे फडावरती महिन्याला येणारे ग्रस्त शिक्षक होते, मास्तर होते. सुट्टी असली तर ते यायचे, नसलं तर घरातलं कोणी ना कोणीतरी वारीला यायचं. गावामध्ये ब्राह्मणाचं तेवढं एकच घर. कोणाच्या घरी सत्यनारायण असलं, लग्न लावायचं असलं तर गावातलं कार्य हे पार पाडायचं. पण ह्यांच्याच घरी जर काही कार्यक्रम असला तर जवळच भूम तालुक्यामध्ये माणकेश्वर नावाचं एक गाव. त्या ठिकाणचे नाव नीट काही माझ्या लक्षात नाही, केशव भटजी का असं काहीतरी त्यांचं नाव. हे ह्यांचे उपाध्याय. म्हणजे श्रीधर मास्तरच्या घरी जर काही कार्य असलं तर त्या माणकेश्वरच्या भटजीने यायचं आणि करायचं. हिंगणगावला काहीतरी श्रीधर मास्तरच्या घरचं कार्य म्हणून निरोप गेला. त्या काळामध्ये वाहतुकीची आजची जी साधनं आहेत, मोटरसायकल, बस, रेल्वे, सुमो, ट्रॅक्स, टू व्हीलर काहीच नव्हतं. वाहतुकीचं साधन म्हणजे त्या काळातलं एकतर बैलगाडी किंवा घोडा. त्या भटजींच्याकडे एक घोडं होतं. निरोप मिळाल्यानंतर आपलं घोड्यावरनं ते हिंगणगावला जायला निघालं. सडका त्यावेळेला झालेल्या नव्हत्या. शेतामधून जाणारी पाऊलवाट किंवा बैलगाडीची वाट. घोडं निघालं. एक आश्चर्य त्यांना रस्त्यात असं बघायला मिळालं. रस्त्याच्या कडेला भलं मोठं वारुळ. त्या वारुळावरती एक घार बसली. जोर जोरात ती पंख फडकवती, पण तिला तिथनं हलता मात्र येत नाही. आता ही काय भानगडे, पंख तर तिचे शाबूत आहेत, जोर जोरात पंख फडकवते. त्या पंखांच्या फडकण्याच्या योगानं वारोड्याची माती धुराळा असा वरती उडायला लागलाय, तरी त्या घारीला तिथनं का हलता येत नाही. बघावं म्हणून हे घोड्यावरून खाली उतरले, वारोळाजवळ गेले. तेव्हा असं दिसलं की बिळामध्ये एक साप
घार तिथं बसल्यानंतर त्या सापानं घारीचे पाय धरून ठेवलेले, तो खाली बिळामध्ये, घारवरती पाय धरून ठेवलेले असल्यामुळे किती जरी उडून जायचं त्या घारीनं प्रयत्न केला त्याला काही हलता येत नाही. नेमकं आता तिथं काय घडलं हे मला ठाऊक नाही. म्हणजे ह्यानी त्या सापाला हुसकावला का माणसाची चाहूल लागली म्हणून सापानं सोडून दिले घारीचे पाय, काय झालं ते ठाऊक नाही. पण झालं एवढं, त्या घारीनं सापानं घारीचे पाय सोडले, पाय मोकळे झाल्याबरोबर घार उडाली, साप खाली बेळामध्ये निघून गेला. हे घोड्यावरती बसले, हिंगणगावला गेलं. दिवसभराचा काय तिथला कार्यक्रम असेल तो सगळा आटोपला, गावाकडं माघारी जायला निघाला. परमार्थासाठी कसा वेळ काढायचा असतो त्याचा तो एक नमुना वस्तुपाठ. गप्पा मारायला कोणी नाही, घोडं घोड्याचं काम करते, नेहमीची पायाखालची वाट. घोडं कुठं दुसरीकडे जाणार नाही, घोडं गावामध्येच जाणार आहे, घरापुढे गेल्यानंतर थांबणार आहे. मग घोडं त्याचं काम करतं. ह्यांना काय काम होतं घोड्यावर बसल्या बसल्या, ह्यांचं आपलं चाललेलं होतं. रामकृष्ण घेते काळची पोळ्या वाजत, छंद आपला नाचत, निज घेऊन फिरत घोडं घोड्याचं काम करते. हे गावात गेल्यावर घरापुढे गेल्यानंतरच थांबणार आहे. आता उद्योग नव्हता, बसल्या बसल्या भजन चाललं, घोडं थांबलं. बहुतेक गाव आलं, घर आलं म्हणून डोळे उघडले, घरही दिसना, गावही दिसना, आपण कुठं आलोय तेही कळलं. माणसाची नेहमीची वाट असू द्या, बसमधनं प्रवास करतो, थोडा वेळ जर झोप लागली, डोळ्या उघडल्यावर पटदिशीने लक्षात येत नाही आपण नेमकं कुठं आलोय ते. थोडा वेळ जावा लागतो. काही ओळखीच्या खाणाखोणा दिसल्या म्हणजे लक्षात येतं की आपण इथपर्यंत आलोय. त्यांच्याही लक्षात येईना, कुठं आलोय तेही कळना. समोर लक्ष गेलं तेव्हा असं दिसलं की मगाच्या वारुळाजवळ ते घोडं आलं होतं आणि तो साप बाहेर रस्त्यावरती येऊन फणा काढून असा उभारलेला. त्या सापाला बघून ते घोडं पुढं सरकत नव्हतं. हे म्हटले आता बहुतेक आपली 100 वर्ष भरलेली दिसतात, हा काही आपल्याला तर इथनं जाऊ देईल असं त्या म्हाताऱ्याला वाटेना. कारण फार मोठा अपराध आज या म्हाताऱ्यानं त्या सापाचा केला होता. आज एक आश्चर्य घडलं होतं. आज उंदराने मांजराला पकडलेलं होतं. असं तर होत नाही. 100 उंदरं जमा झाली, एका मांजराला ती पकडू शकत नाहीत. पण आज असं आश्चर्य घडलं होतं, उंदराने मांजराला पकडावं. त्याप्रमाणे एरवी साप म्हणजे घारीचं भक्ष्य. खाली नुसतं कुठं सरपटताना जरी दिसलं, कधी झडप घालते, कधी पायात पकडते, वर घेऊन जाऊन खाली कधी टाकते, हे लवकर त्या सापाच्याही लक्षात येत नसतं. पण आज उलटं झालं होतं. आज ती घार सापाच्या तावड्यात सापडली होती. आत्तापर्यंत जो पराक्रम कुठल्याही पूर्वजाला करता आलेला नव्हता
तो आज या सापानं केला होता, घारीला पकडलं होतं आणि ह्या म्हाताऱ्यामुळं हातातली ती शिकार गेली होती. आपल्याला काही हे सुखरूप जाऊ देईल असं काही त्या म्हाताऱ्याला वाटणं. आणि त्यानं एक विचार केला, भगवंता मला ठाऊक आहे, तू जर माझं मरण निश्चितच केलेलं असशील, कोणी मला वाचवू शकत नाही. आणि तू जर मला वाचवणारा असशील तर कुणीच मला मारू शकत नाही. जे तुझ्या मनामध्ये असेल ते कर, असं म्हणून पुन्हा आपलं जोरजोरात भजन सुरू केलं. ती घार पुन्हा कधी आली, त्या घारीनं सापाला पायात उचलला कधी, हे लवकर त्या म्हाताऱ्याच्याही लक्षात आलं नाही. अंतःकरणापासून त्याला हाक मारली आणि कुठल्या ना कुठल्या रूपानं तो मदतीला आला नाही असं होत नाही. ह्याचं कारण बहु आहे करुणवंत अनंत हे नाम तो उतरील बार भवदुस्तर नदीचा फार दयाळू. शेवटी महाराज सांगतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. संतांचे जे शब्द असतात हे त्यांच्या अनुभवाचे बोल असतात. ज्या गोष्टीची प्रचिती आली, ज्या गोष्टीचा अनुभव आला, ज्या गोष्टीची साक्ष पटली, त्याच गोष्टी ते लोकांना सांगतात. तुका म्हणे चाखुनी सांगे मग अनुभव आहे अंगे. स्वतः अनुभव घ्यायचा आणि मगच त्या गोष्टी इतरांना सांगायच्या. महाराज म्हणतात हे सगळं मी अनुभवलेलं आहे. हा दयाळू कसा आहे, हा कृपाळू कसा आहे, हा भवसागर तारणारा कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्यात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की शरण जायला हाच एक योग्य आहे. म्हणावोने शरण जाय सर्व भावे देवाशी तो हा उतरील पर भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामज तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. काय नाही, एक विनंती तेवढी करायची. काय हे माझ्या पुढे इथं स्टँडवरती इथे कॅमेरे वगैरे दिसायला लागले. मी लोकाला खरं सांगतोय आणि ओरडून सांगतोय, पण लोक का विश्वास माझ्यावरती ठेवत नाहीत. मला काही येत नाही. मी काय ह्यांच्यासारखा गान सम्राट नाही, ह्यांच्यासारखा मृदंगमणी नाही, तालमणी नाही, विनोदाचार्य नाही, कीर्तन केसरी नाही. मला काहीही येत नाही. पण आता नाही तरी कसं म्हणावं. कीर्तनही करतोय, प्रवचनही करतोय, नांगर बी हाणतोय, मूठ बी हाणत होतो, गाडी बी चालवतो. काही येत नाही असंही नाही. इंग्रजीत एक म्हण, ए जॅक ऑफ ऑल ट्रेड बट मास्टर ऑफ नन. म्हणजे ह्या माणसाला काही येत नाही असं नाही, सगळंच येतं पण धड काहीच येत नाही, कुठलंच येत नाही. येतं तर सगळं पण नीट कुठलंही येत नाही, असली माझी अवस्था. मला ना कीर्तन येतंय, ना म्हणायला येतंय, ना बोलायला येतंय, ना ह्याचा अभ्यास ना त्याचा. भीती कुठल्या गोष्टीची मला, माझ्याकडनं चुका होणारच आहेत. मग त्या स्वराच्या चुका असू शकतात, तालाच्या चुका असू शकतात, भाषेच्या चुका असू शकतात, विषय मांडताना विषयाच्या चुका असू शकतात. मग ज्या काही चुका माझ्याकडनं घडलेल्या असतील, आपल्यातल्या आपल्यातच ठेवा की झाकून. त्या यूट्यूबला पाठवून, फेसबुकला पाठवून, जे एवढ्या समजा 400-200 लोकांनाच माझ्या चुका माहिती आहेत, ते जगजाहीर कशाला करतात, सगळीकडे कशाला पसरून देतात. जरी काही रेकॉर्डिंग केलेलं असलं तर ते तुमच्याजवळच ठेवा, कारण चुका ह्या माझ्याकडनं होणारच आहेत. झालेल्या चुका फक्त तुमच्याजवळ ठेवा. झालेल्या चुकीबद्दल क्षमा तर मागतोच आहे मी, क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पण ते झाकून ठेवा.
सगळ्या जगजाहीर करू नका, एवढीच फक्त सगळ्याला विनंती. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो अवतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणा तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो अवतरील पार, तो अवतरील पार, तो अवतरील पार, तो अवतरील पार. भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर, भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, भव भव